लाडक्या बहिणींनो, मोठी खुशखबर. 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. होय, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच याची माहिती दिली आहे. मग नेमकं पैसे कधी येणार आणि 2100 रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार, हे सगळं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की 14वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र अजून फिक्स डेट जाहीर केलेली नाही. सरकारचं सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणे आणि न खंडता महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आहे. म्हणून ऑगस्टचा हप्ता नक्कीच येणार आहे, पण थोडा उशीर होतोय ताईंनो. दुसरा मोठा प्रश्न म्हणजे 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार. महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याबद्दल मंत्री तटकरे यांनी सांगितलं आहे की योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल. म्हणजेच सध्या 1500 रुपये सुरू राहतील, पण भविष्यात 2100 रुपये नक्की मिळणार आहेत. विरोधक मात्र या योजनेवर टीका करत आहेत. त्यांचं म्हणणं की लाखो महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत. यावर मंत्री तटकरे म्हणाल्या, 50 लाख, 40 लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत. सरकार वेगवेगळ्या विभागांकडून डेटा पडताळतंय. 26 लाख बहिणींची पडताळणी सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतरच हप्त्याचं वितरण होईल. म्हणूनच 14वा हप्ता थोडा लेट झालेला असू शकतो. म्हणजे ताईंनो, दोन मोठ्या गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट झाल्यात. पहिली, ऑगस्टचा 14वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार. दुसरी, 2100 रुपयांचा हप्ता योग्य वेळी सुरू होणार. आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना खंडित होणार नाही. सरकारनं संकल्प केला आहे की योजना 5 वर्ष नियमितपणे चालू राहणारच आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे. 14वा हप्ता लवकर मिळणार आहे. 2100 रुपयांचा निर्णयही योग्य वेळी घेतला जाणार आहे. तुम्हाला वाटतं का की सरकारने एक फिक्स डेट ठरवावी, म्हणजे प्रत्येक महिन्याला वेळेवर हप्ता मिळावा? कमेंटमध्ये हो नक्की लिहा. हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे तुमच्यासाठी. नेहमी अपडेट्स देत राहीन. जय हिंद.